नमस्कार मित्रांनो. तर आज एक खूपच गुड न्यूज आहे. कसली तर मी गुड न्यूज नंतर सांगतो. अगोदर मी सांगतो मी कुठे आहे. मी आहे कर्नाटकामध्ये येरागिट्टी या शहराच्या जवळ. या मागे जे हॉटेल आहे त्या नावाचं रत्नसंगम हॉटेलमध्ये चेकिंग केलं आहे. आणि इथून या बाजूला तुम्ही 1 तासाच्या अंतरावर जे आहे ना एक सौगती टेम्पल आहे. हे रेणुका मातेचं खूप फेमस असं टेम्पल आहे. वेगवेगळ्या ठिकाणावरून जे आहे जे कर्नाटकात असलं तरी महाराष्ट्रातून बरेच तसे भाविक येतात. जसं आमच्यासारखे आहेत, जसं माझी फॅमिली पण मागे आहे. आम्ही ते मोस्टली हरवर्षी येतो, कारण ते काहीतरी मन्नत वगैरे असतं. त्या कारणाने वाईफच्या सांगण्यानुसार आम्ही मोस्टली हे मागील 3 वर्ष जे आहे ते आम्ही येतो. हा शेवटचं वर्ष आहे. तर आता इथून 1 तासाच्या अंतरावर जे आहे ते सौगतीचं मंदिर आहे आणि तिथे निघालो आहे. वाजले दुपारचे 12. नाश्ता वगैरे झालेला आहे. मस्तच आपला तो इडली वडा आणि पुरी भाजी असं साधा पण एक ऑथेंटिक नाश्ता झालेला आहे. पण आता येऊया एक गुड न्यूजवर. गुड न्यूज म्हणजे भारताने जे आहे टार्गेटेड अटॅक केलं. टार्गेटेड अटॅक म्हणण्यापेक्षा टार्गेटेड त्यांचं जे टेररिस्टचं इन्फ्रास्ट्रक्चर होतं ते उडवलेले आहेत. एकूण 9 इन्फ्रास्ट्रक्चर जे आहेत टार्गेटचे टेररिस्टचे ते टार्गेटेड केलेले आहेत. त्यातलं खास करून पहालपूर आणि मुर्दिके की असंच काहीतरी नाव आहे त्याचं. तर त्याच्यावर हे उडवलं जे कोण आहे यासिफ हुसैन वगैरे काय आहे आता मला आठवत नाही ते नाव. ते टेररिस्ट जे आहेत त्यांचं ते बलस्थान होतं. त्यांचं ते कम्युनिकेशनचा एरिया होता. ॲम्युनेशन ते तिथे ठेवत होते. अशा टेररिस्ट इन्फ्रास्ट्रक्चरवर जे आहे ते टार्गेटेड अटॅक केले. आता ह्याचा रिटॅलिएट पाकिस्तान कशा पद्धतीने करतं आहे ते आता पुढे आपल्याला कळेलच. आता फेक न्यूज पाकिस्तानकडून वगैरे येतीलच असं मला वाटतं. भयानक असा प्रोपोगंडा आपल्या समोर येईल. आणि हा माझा विषय नाही, पण आज ज्या पद्धतीचा दिवस आहे जो 7 मे आहे हा एक लक्षात राहण्यासारखा दिवस आहे. बघूया पुढे काय घडामोडी होतात. आणि आता यल्लम्मा टेम्पलच्या दिशेने निघालो आहे. दर्शनही करूया. चला. याचा अरे थांब बाबा. तांबड्या ज्या डोंगरावर जे यल्लम्माचं मंदिर वसलेलं आहे तिथे गाडी पार्क केली आहे. तिथे गाडी पार्क करतात आणि पुढे जे आहे ते बाजार आहे आणि त्या बाजाराच्या पुढे यल्लम्माचं मंदिर आहे.
दर्शन झालेलं आहे. आतमध्ये व्हिडिओ शूटिंग अलाउड नव्हती. तर आता हे माझ्या मागे जे आहे ते यल्लम्मा देवीचं मंदिर, त्याचा हा मागचा भाग, बेसिकली साईडचा भाग, आणि ते जे गोल्डन शिखर दिसतं तो आहे गाभारा. तर ओव्हरऑल यल्लम्मा देवीच्या हे जे पूर्ण टेकडीवर एका पर्वताच्या मध्यभागी असलेले हे मंदिर, यल्लम्मा देवीचं मंदिर, अगोदर राजगिरी किंवा सिद्धाचल पर्वत म्हणून ओळखला जायचा, पण ते आता यल्लम्मा गुड्डा म्हणून ओळखला जातो. यल्लम्माला जगदंबा म्हणूनही ओळखलं जातं. जगदंबा हे संबोधलं जातं. जगदंबाचा अर्थ विश्वाची आई. विश्वाची आई जगदंबा. यल्लम्मा जगदंबाच म्हणजे यल्लम्माला दुसरं जो यल्लम्माचा दुसरा अवतार पण आहे तो कालीचा अवतार. कालीला दुसरं नाव, या कालीला रेणुका देवीसुद्धा म्हणतात. आणि रेणुका देवी ते खूप लोकप्रिय आहे. ते जेही रेणुका देवीच्या म्हणजे यल्लम्मा मातेच्या मंदिरात दर्शनाला येतात ते काही इच्छा घेऊन येतात, आणि त्यांनी जर ती इच्छा तिच्यासमोर प्रकट केली की ती पूर्ण होते असं आख्यायिका आहे, म्हटलं पण जातं. आणि काही लोकांना ते प्रतीकसुद्धा झाले. तर अशा या कर्नाटकमधील सौदत्ती मंदिरामध्ये आता आपण आहोत. आणि दूरवरून इथे भाविक जे आहेत कर्नाटकात येतात या सौदत्तीच्या या उंच असलेल्या तांबड्या टेकडीवरच्या मंदिरात दर्शनासाठी येतात. एक सुंदरसं असं हे मंदिर आहे. आणि आता बऱ्यापैकी इथे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप झालेलं आहे. आतमध्ये ही जे भाविकांना खूप मोठी, आज तर एवढी मोठी रांग नाही आहे, पण बऱ्यापैकी मोठी रांग असते. पण आतमध्ये एक चांगल्या पद्धतीने बघा अशा पद्धतीचं शेड केल्या कारणानं सगळ्यांना एक सावलीमधूनच त्या रांगेतून एक प्रॉपर वे केला आहे, त्याच्यातून जावं लागतं. आणि छान आहे, दर्शन छान झालं. सौंदत्तीचं हे यल्लम्मा देवीचं मंदिर जे आहे ते राष्ट्रकूट चालुक्य राजवंश शैलीचं सुंदर शिल्पकला आणि स्थापत्यकलेचं उत्तम उदाहरण आहे. सौंदत्तीचे हे यल्लम्माचं मंदिर आजूबाजूला सापडलेल्या पुरातत्वीय पुराव्यानुसार 8व्या शतकाच्या मध्यापासून ते 11व्या शतकाच्या मध्यापर्यंत अस्तित्वात होते.
ओके, तो मित्रांनो आता सौदत्ती ते यल्लम्मा देवीचं दर्शन झालेलं आहे. काय बोलतो अरे, कसं झालं? असं IPL मध्ये गुंतलेलं आहे रोहित शर्मा, अजून RCB, MI. ओके, एनिवे तर आता यल्लम्मा देवीचं दर्शन झालं. बाहेर आलो, निघालो हॉटेलकडे आणि बस अशा एक छोटासा व्हिडिओ होता. एक कर्नाटकात येऊन, महाराष्ट्रातून कर्नाटकात येऊन यल्लम्मा देवीचं दर्शन करण्याचं एक छोटीशी फॅमिली काइंड ऑफ ट्रिप. तर मित्रांनो, आज असंच जिथे जातो तिथे असा ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न करतो. त्यासोबत तुम्हालाही दाखवण्याचा प्रयत्न करतो. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अँड थँक्यू फॉर गिविंग युअर व्हॅल्युबल टाइम्स. थँक्यू. हॅव अ ग्रेट डे.